नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. वर्ग 9 इंग्रजी यामध्ये आपण 29व्या दिवसाची ॲक्टिव्हिटी म्हणजे 29वी बघणार आहोत. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग याबद्दल विशेष माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर आपणास नेहमीप्रमाणे माझी विनंती राहील की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की ठोका. तर लर्निंग आउटकम्समध्ये काय दिलेलं आहे, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग कशी करायची याबद्दलची विशेष माहिती आपल्याला अवगत होणार आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पेरेंट्स अँड द फॅसिलिटेटर. तर इन्स्ट्रक्शन काय आहे पहा, शिक्षकांकरता प्रोव्हाइड क्वालिटी लिटरेचर टू लर्न्स विच आर फुल ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णतः डिस्क्रिप्शन असेल अशा प्रकारची रायटिंग तुम्हाला पुरवायची आहे. गेट स्टुडंट अटेन्शन टू इंटरेस्टिंग डिस्क्रिप्टिव्ह वर्ड चॉईस इन क्लासरूम रायटिंग. त्यानंतर स्टुडंट करता काय सूचना आहे बघा, राईट द डिस्क्रिप्टिव्ह एसे विथ अ स्टोरी. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एसे लिहायचं आहे लाईक अ स्टोरीसारखं. अवॉइड अननेसेसरी कॉम्प्लेक्स वर्ड, द सेन्स युजिंग फिगर ऑफ स्पीच. कीप युअर सेंटेन्स शॉर्ट. पहा तुम्हाला सेंटेन्स कसे ठेवायचे आहे, शॉर्ट ठेवायचे आहे. कॉम्प्लेक्स वर्ड असे काही वापरायचे नाही. अशा गोष्टी लक्षात घ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग करा. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघू आपण डिस्क्राईब युअर स्कूल इन अबाउट 100 वर्ड्स. तर पहा डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगचा एक उदाहरण इथं देण्यात आलेलं आहे की आपल्या शाळेबद्दल आपल्याला वर्णन कसं करायचं आहे. एका शाळेचं वर्णन करून दाखवलं आहे, आपण पाहूया इथं. My school name is Saraswati Vidya Mandir. It is located at Hingoli. There are 11 teachers in my school. There are so many beautiful trees around the school. There is a large playground where all students play various games. Our school undertakes various initiatives. There is an effective discipline and all the teachers are dedicated. My school won annual championship in a district level cricket competition. There is a favorable atmosphere for the development of each and every students. I like my school very much and I am proud of my school and all the teachers. Means here काय केलेलं आहे, डिस्क्रिप्शन केलेलं आहे शाळेबद्दल. शाळेचं वर्णन केलं आहे, कसं आहे, किती वर्ग, किती शिक्षक आहे, किती वर्गखोल्या आहे, प्लेग्राऊंड आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे आणि शाळेबद्दल थोडीशी माहिती इथं सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग करायची आहे. तर ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये पुट स्टुडंट इन अ ग्रुप ऑफ 5 अँड टेल देम टू राईट इट वॉज अ डिस्क्रिप्शन ऑफ देअर फेवरेट प्लेस. शेअर देअर डिस्क्रिप्शन विथ अदर ग्रुप. तर इथं आपल्याला डिस्क्रिप्शन बघायचं आहे कोणाचं, आता फेवरेट प्लेसचं, तुमच्या एखाद्या आवडत्या ठिकाणाचं फेवरेट प्लेसचं वर्णन डिस्क्रिप्शन. तर पहा आपण इथे एक पाहूया, उदाहरणार्थ डेमो मी तुम्हाला इथं देत आहे. अशा प्रकारे तुम्ही आणखी लिहू शकता. तर पहा, रिसेंटली आय हॅड वेंट टू 4 धाम, 4 धाम म्हणतो त्याला आपण, हरिद्वार, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ etc. And it was a 16 days tour with my relatives and we were 20 people. In this place there was everything you want like to see in tour, like sightseeing, temples, trekking on the mountains, snow and waterfalls everywhere. It was full of adventurous etc. It was like a package in my tour. This place will provide you peace and relaxation from the fast and tension-free life. It also make you spiritual to worship God at where place I reach. As you can see waterfalls at every step, and these waterfalls are so clear that you can drink it or take bath. Climate is so cold at this place during April to May. During my tour, the one I like most was Haridwar, and there were stayed in hotel Ginger. It was magnificent and we had never experienced such incredible service before. It was so lovely that it was hard to drag ourselves
away from the hotel to go to the temple at all. Overall, I would say this is probably the best place I had ever stayed in on holiday. So this is the descriptive writing about the four धाम, हरिद्वार, केदारनाथ हरिद्वार फोर धाम विषयी आपण इथं डिस्क्रिप्शन बघितलेलं. अशा प्रकारे तुम्ही अनेक ठिकाणाचं आपण वर्णन करू शकतो. इफ यू आस्क इन द एक्झाम राईट डिस्क्रिप्शन ऑफ युअर फेवरेट प्लेस, देन यू कॅन राईट. अनेक असे स्पॉट आहेत, तुमच्या आवडत्या ठिकाणाचं वर्णन करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये काय करायचं आपल्याला तेच दिलेलं आहे. प्रॅक्टिसमध्ये फेवरेट प्लेसचं तर तुम्ही आता लिहून पहा, प्रॅक्टिस करून पहा. डेमो मी दिलाच आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला डिस्क्राईब युअर फॅमिली, तुम्हाला आता कोणाचं वर्णन करायचं. डिस्क्राईब युअर फॅमिली इन 100 वर्ड्स, जवळपास 100 शब्दामध्ये आपल्या परिवाराचं वर्णन करायचं आपल्याला. तर पहा, एक उदाहरण तर देत आहो मी डेमो. Friends and family are some of the most important people in someone's life because they will always be there for you. There are so many different memories that I have, and there is one special item that reminds me of them all. It is a photo in my kitchen and it's right by the kitchen table. The photo is of something very unusual. It's of a Bengal garden. In the right top corner of the picture there is a bit of light grey side walk right along the black wrought iron fence. The fence covers the top of the artwork as well. The whole way along the inside of the fence there are square spade sharp which are about half the height of the fence. Beside the row of sharp on the right side there is a small path made of the kind of grave you would put in a fish tank. The gravel has a teeny bit of purple color. The path turns left at the bottom of the picture and continues along the bottom. On the path there are 2 rows of bags on the ground. The bangles are plain. In all there are about 24 bangles that are visible in the picture. In the section that would be the middle of the garden, but what takes up about half of the left side of the picture is more sharp. These sharp are made to form the outline of square flower bed. The inside of the square form with sharp is filled with the drip plant. It is a dried or little pink flower plants. So this is the actually याच्यामध्ये तेवढं फॅमिलीचं वर्णन आलेलं नाही आहे, परंतु आपल्या फॅमिलीचं बॅकग्राऊंडचं वर्णन आलेलं आहे. तुम्ही लिहून घ्या किंवा आणखी एक चांगलं तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये इव्हॅल्युएशनमध्ये काही दिलेलं नाही आहे, त्याच्यावरूनच तुमचं इव्हॅल्युएशन होईल तुम्ही किती चांगलं लिहिलं. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ही कंटेंटमध्ये काही दिलेलं नाही. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न, आज आपण काय शिकलो तर टुडे आय लर्न टू डिस्क्राईब द थिंग इव्हेंट प्लेस अँड पर्सनॅलिटीज. म्हणजे कोणत्याही थिंग्सचं, वस्तूचं, कोणत्याही इव्हेंटचं, कोणत्याही जागेचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं वर्णन आपण करू शकतो. ती व्यक्ती, ती जागा आपल्या डोळ्यासमोर आणा मित्रांनो. पहा, सोपी आहे, काही नाही आहे. यू हॅव टू इमॅजिन. तुम्हाला काय करायचं, इमॅजिन करायचं, डोळ्यासमोर आणा आणि बस वर्णन करा. आपलं इंग्रजीमध्ये आहे फक्त हे, आपण मराठीमध्ये आपल्या डोक्यात आणा ते वस्तू किंवा तो व्यक्ती किंवा ती जागा आणि हळूहळू त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत चला, बरोबर येते आपोआपच. काही विशेष नाही. थोड्याशा मायनर चुका होतील त्या चालतात, ॲक्सेप्ट करतात, काही तेवढं टेन्शन घ्यायचं नाही. परंतु डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आय लर्न टू ऑब्झर्व द पिक्चर लिनली टू डिस्क्राईब इट. पण इथं ॲक्च्युली पिक्चरचं आपण पाहिलं नाही, पण पिक्चरवरून सुद्धा आपण वर्णन करू शकतो. यू कॅन डिस्क्राईब द पिक्चर्स ऑल्सो. पिक्चर, आता मी तुम्हाला सांगितलं की तो चित्र डोळ्यासमोर आणा कोणत्याही स्पॉटचं. तशाच प्रकारे एखादी चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिलं असेल त्याचेही वर्णन तुम्हाला करता येऊ शकते याच पद्धतीने. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगविषयी थोडी माहिती बघितली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेलच. आवडला तर लाईक ठोका आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.